नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण जो प्लॉट बघत आहात तो आहे ईगल 111. आपल्याला माहीत आहे की ईगल JS 335 आणि त्याच्यामध्ये ही दुसरी व्हेरायटी ईगल 111. आता जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की शेंगांचं प्रमाण फार आहे, म्हणजे भरपूर आहे. तुम्ही जर बघितलं तर आणि खाली इथं बघा की केवढा मोठा याचं जाड बुंदा आहे. इतर सोयाबीनच्या तुलनेत हे जरी आपण चांगलं म्हणत असू तरी आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा अशा व्हेरायटीज आहे की त्या चांगल्या आहेत आणि त्याचं उत्पन्नसुद्धा चांगलं होतं. आता हा तुम्ही जर बघितलं तर जेमतेम 3 एकराचा हा सोयाबीनचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता की शेंगांचं प्रमाण. आता याला खालूनपासून जर बघितलं तर खालूनपासून शेंगा एकदम इथून ते इथपर्यंत जर मोजायचं म्हटलं तर 100 शेंगा आरामात भरतात. ईगल 335 जो आपला जो प्लॉट आहे त्याच्या तुलनेत थोडंसं चांगली ही व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळते, कारण याच्यामध्ये जो दाना आहे तो भरघोस आणि जाड दाना इथे दिसतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे त्या वाणाला शेंगा आहेत त्या प्रकारेच या वाणाला शेंगा इथं आपल्याला पाहायला मिळतात. मधात जर अंतर सुटलं, म्हणजे इथं बघा अंतर जर सुटलं तर भरपूर फुटवे निघून त्याला चांगल्या पद्धतीने शेंगा इथे लागतात. म्हणजे टोकनवर जर याची लागवड केली तर भरमसाठ उत्पन्न होईल असं एकंदरीत आपण म्हणू शकू. याची हाईट साधारणतः तुम्ही बघू शकता टोंग्यापर्यंतच याची हाईट होती आणि गुच्छच्या गुच्छ शेंगा यायला लागतात. आपण अनेक व्हेरायटीज बघितल्या, त्याच्यामध्ये तुलनासुद्धा केली. त्यापैकी ही व्हेरायटी जर बघितली तर याची वाढ कमी होते आणि काळ्या जमिनीत याला चांगल्या पद्धतीने उत्पादन होते. इथं तुम्ही बघू शकता की संपूर्ण जमीन ही काळीशार जमीन आहे आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आलेलं हे सोयाबीन आहे. आता एकंदरीत त्याला उत्पादन किती होते तो नंतरचा भाग. आता साधारणतः 6-7 दिवसामध्ये त्याचं उत्पादन होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही अर्ली व्हेरायटी नाही आहे मित्रांनो, आणि याची जर एकंदरीत तुम्ही बघितलं तर काडी म्हणजे तुम्ही बघा इथं एकंदरीत याचा जो बुंदा आहे हा चांगल्या पद्धतीने आहे, मोठा जाड असा बुंदा आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की जर 2 जरी दाणे आणि आजूबाजूला जर सोयाबीन सुटलं तर याला भरपूर असं शेंगांचं प्रमाण आहे. तुम्ही बघा आता याच्यामध्ये 4 दाणे आहेत. दाना जर बघितला तर एकदम जाड असा दाना, टपोरा दाना इथं आता आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने हे वाण आहे. तुमच्याकडे तुम्ही कुठले वाण लागवड करतात ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा. सरस कुठलं वाण ठरेल हे सुद्धा तुम्ही सांगा. आता हा प्लॉट जर बघितला तर संपूर्ण सोयाबीन चांगल्या पद्धतीने जुटलेला आहे. एकंदरीत उत्पादन किती होईल त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. जाड दाणा आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कमी जरी शेंगा असल्या तरी त्याला चांगलं वेट असल्यामुळे उत्पन्न चांगलंच होईल. परंतु इथं जाडही दाणा आहे आणि शेंगासुद्धा तेवढ्याच ताकदीनं इथे आलेल्या आहेत. तर तुम्ही बघा ईगल 111 जैविक उपचारित संशोधित बियाणे सोयाबीन वाण. त्यामुळे अशा एकंदरीत पद्धतीनं हे वाण चांगलं आणि भरघोस इथं आपल्याला आलेलं पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता की शेंगा खालपासून म्हणजे बुडात याला शेंगा लागतात. तुम्ही बघा तिथपासून तर डायरेक्ट शेंड्यापर्यंत, आणि सगळ्या शेंगा टपोऱ्याचं आहे. तर खालची शेंग असली तरी ती पण शेंग तेवढ्याच प्रमाणात जाड आणि भरघोस आहे. अशा पद्धतीने हे वाण आहे. एकंदरीत यालासुद्धा चांगलं उत्पन्न होईल. तुम्हाला किती उत्पन्न होते ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना चांगलं बियाणं कुठलं आहे हे समजण्याचा एकंदरीत उपयोग होईल. आता इथं बघा खाली जर बघितलं तर किती जाड असा बुंदा आहे आणि घोसच्या घोस आहे. त्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 फुटवे आहेत. भरपूर फुटवे येणारे हे वाण आहे. म्हणजे आपण 1-5-6 जे वेगवेगळे वाण बघितले त्यामध्ये सगळ्यात जास्त जर फुटवे असणार वाण जर म्हटलं तर हेच वाण आपल्याला एकंदरीत दिसलं. तुम्हीही अजून सांगा तुमच्याकडे अशा पद्धतीचं कुठलं अजून वाण आहे की ते इतक्या ताकदीने आणि इतक्याच मोठ्या प्रमाणात शेंगा त्याला येतात. तर मित्रांनो, भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा कळवा की
तुम्ही कुठलं वाण वापरता ज्याच्यामध्ये भरघोस असं उत्पन्न होते.